एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो पेट्रोलचे भाव खूप वाढले यार, आता काय करायचं, खूप पैसे लागतील पेट्रोल टाकायला. तर दुसरा मित्र काय म्हणतो माहिती का, पेट्रोलचे भाव कितीही वाढू दे आपण 50च टाकतो. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे पेट्रोलचे भाव वाढले तरी सुद्धा हा खर्चात बदल करत नाहीये, हा 50च रुपयाचं पेट्रोल टाकतोय. म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे, पेट्रोल कमी मिळणार आहे. पेट्रोलचा भाव वाढला तर 50च टाकायचं, याचा अर्थ काय, पेट्रोल कमी मिळणार. इथं सुद्धा तसंच आहे बघा. नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा गणिताचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय मित्रांनो. आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी जी उदाहरणं घेणार आहे मित्रांनो, त्यापैकी एक उदाहरण मी तुमच्या समोर ठेवलंय. 6 लिटर पाण्यात 30% मीठ आहे. त्यापैकी 1 लिटर पाण्याचे बाष्पीभवन केले तर उरलेल्या मिश्रणात शेकडा प्रमाण किती असणार आहे, मिठाचे शेकडा प्रमाण किती असणार आहे. मित्रांनो, हा एक प्रश्न झाला. यासारखे शेकडेवारीच्या संबंधी अत्यंत अवघड वाटणारे प्रश्न मित्रांनो अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून देणार आहे. इतक्या सोप्या पद्धतीने की तुम्ही त्या प्रश्नांचं उत्तर फक्त 1 सेकंदात काढू शकता. खूप साऱ्या मित्रांना हे प्रश्न अवघड जातात मित्रांनो. हा आणि यासारखे अजून काही महत्त्वाचे प्रश्न मी ह्या व्हिडिओत घेणार आहे मित्रांनो. मला खात्री मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल बाप रे, आज सरांनी खूप महत्त्वाचे प्रश्न आपल्याला समजावून दिले, तेही खूप सोप्या पद्धतीने. तर चला मित्रांनो, आपल्याला अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचं नाही मित्रांनो. हे आणि अशा प्रकारचे 3-4 प्रश्न मी घेणार आहे. परंतु त्याही अगोदर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, अजून तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो, तर आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना मित्रांनो, तर तुम्ही लाईक करायला अजिबात विसरायचं नाही. आणि मला खात्री मित्रांनो, तुम्ही 100% आजच्या व्हिडिओला लाईक करणार, कारण आजचा व्हिडिओ तितका महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. चला सुरू करूया. लेट गेट स्टार्टेड. सर्वात पहिल्यांदा प्रश्न समजावून घेऊ मित्रांनो. 6 लिटर पाण्यामध्ये 30% मीठ आहे. हे तर तुमच्या लक्षात येतंय. एका भांड्यामध्ये 6 लिटर पाणी आहे, परंतु त्यामध्ये 30% मीठ मिसळलं आहे. त्यापैकी 1 लिटर पाण्याचे बाष्पीभवन केले. बघा, 1 लिटर पाण्याचे बाष्पीभवन केले. बाष्पीभवन केल्यानंतर 1 लिटर पाणी कमी झालं मित्रांनो. 6 लिटर पाण्यामध्ये 30% मीठ होते. 1 लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाले मित्रांनो. बाष्पीभवन फक्त पाण्याचे होईल, मिठाचे होणार नाही. म्हणून मीठ जे होतं 6 लिटर पाण्यामध्ये, ते मीठ तसंच राहणार आहे 5 लिटर पाण्यामध्ये. 1 लिटर पाण्याचं बाष्पीभवन झालं, पाणी 1 लिटरने कमी झालं, परंतु त्या पाण्यामध्ये मीठ मात्र तेवढंच राहिलं. आणि मित्रांनो, हे ज्याच्या लक्षात येईल ना, त्यालाच फक्त हा प्रश्न सोपा जाईल. बऱ्याच जणांना हे लक्षात येत नाही, त्यामुळे हा प्रश्न सोडवायला त्यांना खूप जड जातं किंवा त्याचं उत्तरच त्यांना मिळत नाही. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला इथं पहिली गोष्ट लक्षात आली पाहिजे, ते म्हणजे फक्त पाणी कमी झालं. 6 लिटर होतं, आता 5 लिटर राहिलं आणि मीठ मात्र तेवढंच राहिलं. बरोबर. आता दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची, ह्या टाईपचे प्रश्न येताना ह्या बेसिक गोष्टी लक्षात असू द्या मित्रांनो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, 6 लिटर पाणी असताना 30% मीठ होतं, 5 लिटर पाणी असताना पुन्हा मीठ तेवढंच राहिलं. याचा अर्थ असा होतो की बाष्पीभवनानंतर पाणी जास्त खारट झालं असणार. येतंय लक्षात मित्रांनो. म्हणजे 5 लिटर पाण्यामध्ये 6 लिटर पाण्यामध्ये 30% मीठ असताना पाणी जेवढं खारट होतं, त्यापेक्षा जास्त खारट पाणी कधी होईल, जेव्हा 1 लिटर पाण्याचं बाष्पीभवन होऊन जाईल. म्हणजे पाणी कमी झालं, खारट होण्याचं प्रमाण वाढलं. खारट होण्याचं प्रमाण का वाढलं, कारण मिठाचं प्रमाण त्या पाण्यात वाढलं. 5च लिटर पाणी राहिलं ना, त्यामुळे मिठाची टक्केवारी, मिठाचं जे प्रमाण आहे त्या पाण्यामध्ये ते वाढलं. आता इथं दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची मित्रांनो. ती कोणती, एखादी बाब कमी झाल्यानंतर दुसरी त्या संबंधीची दुसरी बाब जर वाढत असेल, उदाहरणार्थ एका माणसाला एक काम करण्यास 2 दिवस लागतात, एका माणसाला एक काम करण्यास 2 दिवस लागतात. आता तेच काम करायला जर 2 माणसं आली तर काम करायला किती दिवस लागतील, 1च दिवस लागेल. बरोबर की नाही. म्हणजे कामाचे माणसं वाढली की काम करायला लागणारे दिवस कमी होतात, काम करणारी माणसं कमी झाली की काम करायला लागणारे दिवस वाढतात. याचा अर्थ इथं चलन कोणतं आहे मित्रांनो, तर इथं व्यस्त चलन आहे मित्रांनो. म्हणजे एक बाब कमी झाली की दुसरी बाब वाढते, एक बाब वाढली की दुसरी बाब कमी होते. इथंही तसंच आहे मित्रांनो. 6 लिटर पाण्यामध्ये जे टक्केवारी आहे मिठाची ती
जेवढी आहे तेच पाणी जर कमी केलं तर मिठाची टक्केवारी वाढणार आहे. पाणी कमी झालं, मिठाची टक्केवारी वाढली, म्हणजे इथं व्यस्त चलन आहे मित्रांनो. आणि हे व्यस्त चलन आहे हे लक्षात आलं रे आलं की हे उदाहरण सोडवण्याची पद्धत तुम्हाला 1 सेकंदात कळते. व्यस्त चलनामध्ये मित्रांनो गुणाकार समान असतो. ही तिसरी गोष्ट महत्त्वाची लक्षात राहू द्या. व्यस्त चलनात गुणाकार समान असतो, म्हणजे 6 लिटर पाणी असताना 30% मीठ होतं. 6 आणि 30चा जो गुणाकार राहील तोच गुणाकार 5 लिटर पाण्यामध्ये किती टक्के मीठ. अशा पद्धतीने याची मांडणी केली मित्रांनो की तुम्हाला 1 सेकंदात याचं उत्तर मिळतं. बघा, 6 लिटर पाण्यामध्ये 30% मीठ होतं, म्हणून 6 गुणिले 30 केले. 6 गुणिले 30 केल्यानंतर जे उत्तर मिळेल मित्रांनो तेच उत्तर 5 गुणिले किती टक्के प्रमाण, मिठाचं प्रमाण किती. इथं मिठाचं प्रमाण 30 आहे, 6 लिटर पाणी आहे. आता पाणी 5 लिटर आहे, मिठाचं प्रमाण किती. ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार सारखा असणार आहे, कारण इथं व्यस्त चलन आहे. हे उदाहरण समजावून देताना तुम्हाला वाटत असेल की खूप वेळ लागतोय, परंतु मुद्दाम बेसिक समजावं म्हणून तुम्हाला इतकं बारकाईने समजावून सांगतोय मित्रांनो. यानंतरचं उदाहरण तुम्ही 1 सेकंदात सोडवाल. चला तर इथं मांडणी झाली बघा. 6 गुणिले 30 बरोबर 5 गुणिले x. आता 6 गुणिले 30 हा 5 गुणाकारात आहे तर तो इकडं भागाकारात येईल. आता भागाकार करा. 5 1 5, 5 36, 6 6 36, म्हणजेच x बरोबर आलं 36. हेच आहे तुमचं शेकडा प्रमाण. 6 लिटर पाण्यात 30% मीठ आहे. 1 लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाले, म्हणजे उरलेल्या पाण्यामध्ये 5 लिटर पाण्यामध्ये मिठाचे शेकडा प्रमाण 36% असणार. इतकी सोपी पद्धत आहे मित्रांनो, परंतु खूप साऱ्या मित्रांना हा प्रश्न सोडवताना अडचण येते मला माहिती. म्हणूनच मित्रांनो हा प्रश्न मी तुमच्यासाठी घेतला. असे 3-4 प्रश्न आहेत की जे खूप अडचणीचे वाटतात तुम्हाला, तेच प्रश्न नेमके मी ह्या व्हिडिओत तुम्हाला समजावून देणार आहे. आता हाच प्रश्न पुन्हा एकदा नव्याने घेतो आणि पुन्हा एकदा व्यवस्थित समजावून देतो. आता मात्र खूप सारं बारकाईने सांगत बसणार नाही, डायरेक्ट आपण उत्तर सोडवूया. पुन्हा एकदा मित्रांनो सेम प्रश्न घेतलाय बघा. 3 लिटर पाण्यात 40% साखर आहे. बघा, पाणी 3 लिटर आहे, 40% साखर आहे. त्यात अजून 1 लिटर पाणी टाकले. 3 लिटर पाणी होते, अजून 1 लिटर पाणी टाकलं. पाणी 1 लिटर टाकलं म्हणून 3 लिटरचं 4 लिटर झालं मित्रांनो. साखर टाकली का? नाही टाकली, म्हणजे साखर जी होती तीच राहणार. 3 लिटर पाण्यात 40% साखर. आता 4 लिटर पाण्यात साखर किती टक्के राहील. बघा, 3 लिटर पाणी होतं, 40% साखर होती. आता 1 लिटर पाणी वाढवलं. अगोदरच्या पाण्यामध्ये 40% साखर होती, 3 लिटर पाणी होतं, पाणी गोड असणार. आता 1 लिटर पाणी टाकल्यामुळे पाणी गोड नाही राहणार, आता कमी होईल गोड, बरोबर की नाही. म्हणजेच मित्रांनो पाणी वाढवलं का गोडी कमी झाली, पाणी कमी केलं का गोडी वाढली. याचा अर्थ व्यस्त चलन आहे. आणि व्यस्त चलन आहे हे तुमच्या एकदा लक्षात आलं रे आलं मित्रांनो की व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो. 3 लिटर पाण्यात 40%, 3 लिटर पाण्यात 40%, तर 4 लिटर पाण्यात किती टक्के. बस झालं तुमचं उत्तर मित्रांनो. हे 4 इकडे गुणाकारात आहे, भागाकारात आहे ना. 4 1 4, 4 10 40 आणि 10 ने 3 ला गुणा, 10 त्रिक 30, 30% बरोबर x. आलं लक्षात मित्रांनो. 1 सेकंद सुद्धा लागत नाही ही उदाहरणं सोडवायला. आज मी तुम्हाला जी ही उदाहरण समजावून देतोय मित्रांनो ती अत्यंत महत्त्वाची आहे. सोडवायला खूप जड जातात मला माहिती मित्रांनो, म्हणून ही उदाहरणं तुमच्यासाठी आणली मित्रांनो. यासारखी अजून 3-4 उदाहरणं मी घेणार आहे, अजून वेगळ्या टाईपची आहे ती. प्रत्येक वेळेस मी तुम्हाला एक उदाहरण सोडवायला देणार आहे. ते नीट तुमच्या वहीत लिहून घ्यायचं आणि त्याचा सराव तुम्ही स्वतः करायचा. त्याची उत्तरं सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा. 2 उदाहरणं समजावून दिली मित्रांनो. आता मी 3रं उदाहरण तुमच्यासाठी देणार आहे, ते तुम्ही सोडवायचं आहे. त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे उदाहरण मी तुमच्यासाठी दिलंय. याचं उत्तर तुम्ही आपल्या ट्रिकने सोडवायचं आहे. तुम्हाला ट्रिक जरी समजली परंतु बेसिक सुद्धा तुमच्या लक्षात आणून दिले मित्रांनो. त्यामुळे उदाहरण व्यवस्थित समजावून घ्या आणि हे उदाहरण सोडवून दाखवा. याचं उत्तर मित्रांनो 33.1/3% जर आलं तुमचं तर समजायचं तुम्हाला हे उदाहरण सोडवताना आता कोणती अडचण राहणार नाही. हा झाला मित्रांनो शेकडेवारीच्या उदाहरणाचा, अवघड उदाहरणांचा एक प्रकार. आता आपण शेकडेवारी संबंधीचं अजून दुसरं उदाहरण समजावून घेणार आहोत. ते सुद्धा उदाहरण
तुम्हाला चटकन झटकन कसं सोडायचं ते तुम्हाला व्यवस्थित समजावून देईल. पण पहिल्यांदा मी बेसिक समजावून सांगणारच आहे तुम्हाला. हे उदाहरण मित्रांनो तुमच्या वहीत लिहून घेण्यासाठी आत्ता हा व्हिडिओ थोडासा पॉज करून ठेवा. उदाहरण एकदा वहीत लिहून घ्या आणि मग पुढे जा. चला तर आपण पुढचं उदाहरण सुद्धा समजावून घेऊया. चला तर मित्रांनो हे एक दुसरं उदाहरण. ह्या उदाहरणाची सुद्धा खूप साऱ्या मित्रांना नेहमीच अडचण असते मित्रांनो. तर हे उदाहरण सुद्धा 1 सेकंदात कसं सोडवायचं ते तर समजावून सांगणारच आहे मित्रांनो मी. पण पहिल्यांदा आपण हे बेसिक समजावून घेऊ. हे उदाहरण कशा टाईपचं आहे बघा. डाळीचा भाव 30% वाढला. डाळीचा भाव 30% वाढला म्हणजे इथं तुमच्या लक्षात येईल डाळीचा भाव जर 100% होता, 100 रुपये होता तर 130 रुपये झाला असणार. आलं लक्षात मित्रांनो. डाळीचा वापर किती टक्के कमी करावा. समजा डाळीवर 100 रुपये खर्च होत होते परंतु डाळीचा भाव 30% वाढल्याने काय झालं. आपण जेवढी डाळ घरामध्ये विकत आणत होतो तेवढी विकत आणण्यासाठी 30% रक्कम जास्त द्यावी लागेल. पण इथं काय म्हटलंय, पण मित्रांनो खर्चात वाढ व्हायला नको. खर्चात वाढ नको व्हायला. मग खर्चात वाढ होऊ नये यासाठी काय करावं लागेल. डाळीचा भाव वाढला ना मग डाळच कमी विकत आणायची. म्हणजे डाळीचा वापर कमी करावा लागेल. किती टक्के कमी करायचा. डाळ किती टक्के कमी वापरायची म्हणजे खर्च जो आहे तोच राहील. खर्चात बदल होणार नाही. यावर एक जोक आठवला बघा मित्रांनो. एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो पेट्रोलचे भाव खूप वाढले यार, आता काय करायचं, खूप पैसे लागतील पेट्रोल टाकायला. तर दुसरा मित्र काय म्हणतो माहिती का, पेट्रोलचे भाव कितीही वाढू दे आपण 50च टाकतो. आलं लक्षात तुमच्या. म्हणजे पेट्रोलचे भाव वाढले तरी सुद्धा हा खर्चात बदल करत नाहीये, हा 50च रुपयाचं पेट्रोल टाकतोय. म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे, पेट्रोल कमी मिळणार आहे. पेट्रोलचा भाव वाढला तर 50च टाकायचं, याचा अर्थ काय, पेट्रोल कमी मिळणार. इथं सुद्धा तसंच आहे बघा. 30% भाव जर डाळीचा वाढला, डाळीचा जर भाव वाढला तर डाळच कमी खर्च करायची ना, डाळच कमी वापरायची. म्हणजे जो खर्च होणार आहे डाळीवर तो कायम राहील. प्रश्न काय विचारला बघा पुन्हा एकदा. डाळीचा भाव 30% वाढल्याने डाळीचा वापर किती टक्के कमी करावा म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. मग किती टक्के डाळ कमी वापरावी लागेल एवढंच विचारलंय. खर्च आहे तोच राहायला पाहिजे. हे झालं मित्रांनो या प्रश्नाचं बेसिक. आता आपण समजावून घेऊया. बघा डाळीचा भाव पूर्वी होता 100. आधी बघा, आधी इथं लिहूनच घेतो. आधी 100 होता, आता झाला नंतरचा झाला 130. अशाच पद्धतीने मांडणी करा मित्रांनो, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. आधी 100 रुपये भाव होता, नंतर 130 रुपये झाला. आता आधी 100 रुपये खर्च होत होते, आता 130 रुपये लागणार आहे. परंतु खर्च तर 100च रुपये झाला पाहिजे. मग किती टक्के डाळ कमी वापरावं लागेल. हे वरचे जे 30% आहे ना, हे 30% जास्त आहे. हे 30% जास्त आहे, ते कमी करावे लागतील. बरोबर की नाही. म्हणजे हे 130 मधून हे वरचे 30 काढून घेतले की आपोआप पुन्हा 100 होईल. याचा अर्थ मित्रांनो 130 ला 30 जर कमी केले तर खर्चात बदल होणार नाही. 130 चे 30% म्हणजे किती, तेच आपलं उत्तर असणार मित्रांनो. बघा काय केलं, आधी 100 रुपये होता, नंतर 130 झाला. किती जास्त झाला, 30%. तो कमी करावा लागेल म्हणून ती बाजूला लिहिले. आता हे 30% कुणावर कमी करायचे, हे 130 ह्या 130 वर. म्हणून 130 वर 30 रुपये याची टक्केवारी काढायची म्हणून 100 निघूनतो आपण. आलं लक्षात. किंवा याचं रूपांतर तुम्ही असंही करू शकता, 130 चे 30%. 130 चे 30% म्हणजे किती, म्हणजेच मित्रांनो 30/130 गुणिले 100. आता ही बघा, हा शून्य काढला, हा शून्य काढला, 30 गुणिले 10 बरोबर किती होतील, 300/13. आता हा भागाकार करा. 13 ने ह्या 30 ला भाग द्या. 13 दुने 26 होतात बघा. 13 दुने 26, 4 उरले. 30 मधून 26 काढले, 4 उरले. आता हे 4 आणि 0 40 झाले. 13 त्रिक 39, 13 त्रिक 39, 1 उरला. त्याला भाग जात नाही, तो अंशस्थानी ठेवा आणि छेदस्थानी 13 जसाच तसा ठेवा. टक्के. हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर. डाळीचा भाव 30% वाढल्याने डाळीचा वापर 23.1/13% कमी करावा म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. खूप साऱ्या मित्रांना ह्या प्रश्नाची अडचण येते मित्रांनो. परंतु तुम्ही ह्या पद्धतीने गेला तर हा प्रश्न सोडवणं काहीही अवघड नाही. तुम्हाला समजावून द्यायला थोडासा वेळ लागला मित्रांनो. पुढचं उदाहरण मात्र तुम्ही 1 सेकंदात सोडू शकता. पुढचं उदाहरण घेतो,
पुन्हा एकदा व्यवस्थित समजावून देतो आणि यानंतर तुम्हाला एक उदाहरण तुमच्यासाठी देतो जे तुम्हाला सोडवायचं आहे. मी आज ज्या टाईपची उदाहरणं तुम्हाला समजावून देणार आहे मित्रांनो, त्या सर्व टाईपमध्ये एक उदाहरण तुम्हाला सोडवण्यासाठी देणार आहे. तर चला अजून एक उदाहरण समजावून घेऊया. पुन्हा एकदा मित्रांनो त्याच टाईपचं उदाहरण आहे आणि तितक्याच व्यवस्थितपणे समजावून घेऊन आपण पटकन याचं उत्तर कसं काढायचं समजावून घेऊ. साखरेचा भाव 40% कमी झाल्याने साखरेच्या खर्चात बदल न करता बदल केला नाही तर किती टक्के साखर जास्त वापरावी लागेल. बघा, साखरेवर होणारा खर्च तेवढाच पाहिजे, साखरेच्या खर्चात बदल करायचा नाही. साखरेचा भाव आता कमी झालाय, कमी झालाय म्हणजे साखर जास्त मिळेल की नाही, जास्त मिळेल याचा अर्थ जास्त वापरता येईल साखर. मग किती टक्के जास्त वापरावी लागेल. साखरेचा भाव कमी झाल्याने 40% कमी झाल्याने किती टक्के जास्त साखर वापरावी म्हणजे खर्चात बदल होणार नाही. आता इथं पुन्हा एकदा बघा, साखरेचा भाव आधी किती होता 100 समजू आपण, आता किती झाला, नंतर किती झाला 60 झाला. तुम्ही आले 60 कुठून आले. बघा, साखरेचा भाव 100 होता, साखरेचे भाव 40% कमी झाले म्हणजे काय 100 रुपयातून 40 रुपये कमी झाले, 60 रुपयालाच मिळायला लागली साखर. आता तुम्ही जेवढी साखर घेत होता तेवढी 60लाच मिळायला लागली. आधी 100 रुपये भाव होता, नंतर 60 रुपये झाला. आता मित्रांनो साखरेच्या खर्चात बदल करायचा नाही म्हणजे साखर 100 रुपयाची घेत होते अगोदर ना, ती 100 रुपयाची घ्यायची. साखर किती जास्त मिळेल, इथं साखर किती जास्त वापरावी लागेल म्हणजे साखर किती जास्त मिळणार आहे आता, म्हणजे तेवढी जास्त वापरावीच लागेल. तर मित्रांनो इथं साखर आता 60 रुपये झाली, याचा अर्थ 40ने साखरेचा खर्च वाढवावा लागणार आहे, 40ने. मग 60 रुपयावर 40 रुपये वाढवायचे आहे म्हणजे किती टक्के, किती टक्के साखर जास्त वापरायची. 60चे 100 करायचे जर असतील, 100 रुपये खर्च करायचा आहे, 60चे 100 करायचे असतील तर 40 वाढवावे लागतील. हे जे 40 आहे ते 100 वर आहे म्हणून हे जे 40 आहे ते 60 वर आहे म्हणून 60 वर 40, तर टक्केमध्ये काय काढायचं आहे म्हणून याला गुणिले 100 करा. 60चे 40% असा त्याचा अर्थ आहे. हा शून्य गेला, हा शून्य गेला, 40 गुणिले 10 बरोबर 400 होतील मित्रांनो. भागिले 6 केले तर इथं 2 ने भाग द्या, बे दुने 4 200 झाले आणि बे त्रिक 6 200/3. आता भाग द्या डायरेक्ट, 3 सक 18 होतील. बघा 3 सक 18, 20 मधून 18 गेले, 2 उरले, पुन्हा 20 झाले, 3 सक 18 म्हणजे 66 पूर्ण उत्तर आलं. पुन्हा 2 उरले, ते वरती ठेवा आणि छेदस्थानी 3 जसाच तसा. याचा अर्थ साखरेच्या खर्चामध्ये साखर 66.2/3 इतकी साखर जास्त वापरावी लागेल, तेव्हा खर्च जो आहे तोच राहील. तर ह्या उदाहरणामध्ये मित्रांनो आधी जो खर्च असतो तो खर्च होण्यासाठी इथं कमी झाला म्हणून 40 मिळवावे लागले. अगोदरच्या उदाहरणामध्ये 130 होते तर 30 कमी करावे लागले. एवढाच फक्त काय तुम्हाला लॉजिक लावायचं आहे आणि उत्तर सोडवायचं आहे. इथं तुम्ही 60 वर 40, तिथं 130 वर 30 अशा पद्धतीने गुणाकारात 100 करा म्हणजे टक्केवारी मिळेल. मिळाली की तेच तुमचं उत्तर असणार आहे. एक उदाहरण मी तुमच्यासाठी सोडवायला देतो मित्रांनो आणि त्याचं उत्तरही तुम्हाला सांगून ठेवतो. ते उत्तर तुमचं आलं की समजायचं ह्या टाईपची उदाहरणं सोडवायला सुद्धा तुम्हाला काही अडचण राहिली नाही. चला पुढचं उदाहरण देतो तुमच्या सरावासाठी. तर चला मित्रांनो हे उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओ पॉज करून ठेवा, उदाहरण तुमच्या वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहून घ्या आणि नंतर पुढचा व्हिडिओ पहा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 33.1/3%. तर हे उत्तर ज्याचं येईल मित्रांनो समजायचं त्याला हे उदाहरण सोडवायचं समजलं, आणि समजलं नसेल मित्रांनो तर आपण ज्या पद्धतीने शिकलोय ते उदाहरण पुन्हा एकदा व्यवस्थितपणे पाहून घ्या. तर हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. आता आपण जाणार आहोत पुढच्या उदाहरणाकडे. जे उदाहरण मित्रांनो असंच एक महत्त्वाचं उदाहरण आहे ज्यामध्ये खूप साऱ्या मित्रांना अडचण येते. तर पुढचंही उदाहरण समजावून घेऊया. परंतु त्याही अगोदर मित्रांनो तुम्हाला उदाहरण सोडवण्याची पद्धत जर आवडली असेल, ही उदाहरणं जर तुमच्यासाठी खरंच महत्त्वाची असेल मित्रांनो आणि ही उदाहरणं सोडवण्याची पद्धत जर आज तुम्हाला खरोखर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करून टाका मित्रांनो. मी तुमच्यासाठी खूप सारे व्हिडिओ देतो मित्रांनो ज्यामध्ये गणित हा विषय व्यवस्थितपणे सोप्या पद्धतीने समजावून सांगतो. त्या बदल्यात मित्रांनो तुम्ही फक्त आपल्या व्हिडिओला लाईक करायचं, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून टाकायचा आणि मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुमच्या किमान 5 मित्रांना शेअर करायचा. एवढंच फक्त काय ते मी तुमच्याकडे मागत असतो. तर चला मित्रांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. पुढचं उदाहरण समजावून घेऊया.
पुढचंही उदाहरण तुमच्या समोर आहे मित्रांनो. एका व्यक्तीच्या पगारात आधी 10% व नंतर 20% वाढ झाली तर त्याचा पगार एकूण किती टक्के वाढला? तुम्ही म्हणाल मित्रांनो एका व्यक्तीचा पगार समजा 100 रुपये होता, त्यामध्ये 10% वाढ झाली, नंतर 20% वाढ झाली, याचा अर्थ 10 आणि 20 30%. याचा अर्थ मित्रांनो त्याच्या पगारात एकूण किती टक्के वाढला? तो पगार एकूण किती टक्के वाढला? तर तुम्ही त्याचं उत्तर लिहाल 30%. आणि कदाचित ते 30% जे उत्तर आहे ते पर्यायात पण असेल, तुम्ही त्याला पर्यायाला बरोबर करून टाकणार आणि तुमचं उत्तर चुकून जाणार. तर मित्रांनो हा प्रश्न कसा सोडवायचा समजावून घ्या. 10 आणि 20 याची बेरीज करून चालणार नाही मित्रांनो. प्रत्यक्ष हे समजावून घेऊ. पहिल्यांदा व्यक्तीचा पगार 100 रुपये होता असं समजा, बरोबर. 100 रुपयावर पहिल्यांदा 10% वाढ झाली म्हणजे तो पगार झाला 110, बरोबर की नाही. 100 रुपयाचा पगार हा पहिल्यांदा होता, नंतर दुसऱ्या वेळेस काय झालं, 10% वाढ झाली म्हणजे 110 झाला. आता तिसऱ्या वेळेस किती पगार झाला त्याचा? तर त्याचा दुसऱ्या वेळेस जो 110 झाला त्याच्यावर 20% वाढला असा अर्थ होईल मित्रांनो याचा, ह्या उदाहरणाचा. आधी 10% वाढला म्हणजे 110 झाला, नंतर 20% वाढ झाली म्हणजे त्याचा हा जो पगार होता ह्या पगारावर 20% वाढले. 110चे 20%, 110चे 20% बरोबर किती? 110चे 20% असे काढतो आपण, बरोबर की नाही मित्रांनो. आता बघा हा 20/100 करावं लागतील. आता बघा हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 11 दुने 22, 22% म्हणजे तिसऱ्या वेळेस जी वाढ झाली मित्रांनो ती 22% वाढ झाली, बरोबर की नाही. इथं जरी 20% दिसली पण प्रत्यक्षात मात्र ते 100वर वाढले नाही. 100वर वाढले असते तर 120 झाले असते, पण ते 110वर वाढले म्हणून ते 20 न वाढता 22 वाढले. एकूण वाढ किती झाली मग? इथं 10% आणि इथं 22%, असे एकूण झाले मित्रांनो 32%. आपल्या प्रश्नाचं उत्तर 32% आहे मित्रांनो. आता हे समजावून सांगण्यासाठी मी तुम्हाला असं बेसिक समजावून दिलं. आता याची ट्रिक कशी आहे, हे सोडवायचं कसं? तर बघा, पहिल्यांदा लिहा त्या व्यक्तीचा पगार गुणाकार, नंतर किती वाढला? 10% वाढला ना, 110/100 लिहून टाका. मग तुम्ही म्हणाले 110/100 कुठून आले? 110 कुठून आले? तर ह्या 100वर 10% वाढला म्हणून 110, त्याची टक्केवारी काढायची म्हणून 100, बरोबर. त्याच्यानंतर वाढला किती? 20% ना, तर 100वर करा, 100वर 120 झाला, छेद 100 पुन्हा, आणि याचं उत्तर काढा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. बघा हा 100 गुणाकारात म्हणजे याचा छेद 1 आहे, हा 100 आणि हा 100 कट होऊन जाईल. हे दोन शून्याच्या बदल्यात अंशाचे हे दोन शून्य काढून टाकले, 11 गुणिले 12 एवढं शिल्लक राहिलं. 11 गुणिले 12, 12 1 12, एक हात चाला, 12 1 12 आणि 1 13, 132 उत्तर आलं. 100 रुपयावर त्याचा पगार झाला 132, 100 रुपयावर 132 म्हणजे 32%. समजलं मित्रांनो? इतकं सोपं आहे हे उदाहरण. तुम्हाला हे समजलं नसेल ना, पुढचं उदाहरण समजावून देतो. ही ट्रिक तुमच्या एकदा लक्षात आली की हे उदाहरण सोडवायला तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही. पुढचं उदाहरण घेऊ, पुन्हा एकदा समजावून घेऊ, आणि त्यानंतर मित्रांनो एक उदाहरण तुमच्यासाठी देणार आहे जे तुम्ही सोडवायचं आहे. उत्तर मात्र मी तुम्हाला सांगून ठेवणार आहे. पुन्हा एकदा मित्रांनो हा प्रश्न तोच आहे. कंपनीने उत्पादनात आधी 10% वाढ केली, नंतर 30% वाढ केली, तर एकूण उत्पादन किती टक्क्याने वाढले? बघा कंपनीचं पहिलं उत्पादन आधी, बघा आधी कंपनीचं उत्पादन 100 आहे असं समजू. नंतर कंपनीने 10% वाढ केली म्हणजेच 110 झालं. 100चं 110 झालं, त्याचा छेद 100, टक्केवारीच आहे ना म्हणून छेद 100. आणि पुन्हा 30% वाढ केली, पुन्हा 30% म्हणजे 130 झालं, त्याचाही छेद 100. या सर्वांचा गुणाकार केला की तुम्हाला उत्तर मिळेल. एकदम सोपी ट्रिक आहे मित्रांनो ही. बघा याचा छेद 1 आहे ना, तर हे 100 कट होतील, ह्या शून्याच्या बदल्यात हा शून्य आणि ह्या शून्याच्या बदल्यात हा शून्य. 11 गुणिले 13. आता तुमच्या मित्रांनो इथं ट्रिकही लक्षात आली असेल. इथं 110 आणि 130 होतात ना, याचा अर्थ 11 गुणिले 13 हे सहज नजरेत सुद्धा तुमच्या लक्षात येऊन जाईल, परंतु त्यासाठी सराव लागेल मित्रांनो, नाहीतर गडबड होऊन जाईल. सगळ्यात सोपं काय, अशा पद्धतीने मांडून घ्या. 13 1 13, हातचा 1 आला, 13 1 13 आणि 1 14. कंपनीचं उत्पादन 100 होतं, आता झालं 143, म्हणजे याचा अर्थ 43% वाढ झाली. कंपनीचं उत्पादन 100 होतं, आता झालं 143%, याचा अर्थ 43% वाढ झाली. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतात एकदम सेकंदात मित्रांनो. आता मी एक प्रश्न तुमच्यासाठी देणार आहे, त्याचं उत्तर तुम्ही सोडवायचं आहे.
चला तर मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुम्हाला आधीचे 2 प्रश्न जर समजले असतील तर या प्रश्नाचा सराव करा. या प्रश्नाचं उत्तर पुन्हा एकदा तुम्हाला माहिती मित्रांनो कसं काढायचं. आधीची लोकसंख्या असणार आहे 100, नंतर 110 झाली, नंतर 120 झाली. येत आहे लक्षात मित्रांनो. म्हणजेच 11 गुणिले 12 असं केलं की तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. तर मी मुद्दाम तुम्हाला हिंट देऊन ठेवली मित्रांनो, प्रत्यक्ष तुम्ही सराव करा. सराव केल्याशिवाय गणित नाही मित्रांनो. आज मित्रांनो मी तुमच्यासाठी शेकडेवारीच्या संबंधीचे 3 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न समजावून दिले. ते समजावून देता देता तुम्हाला सुद्धा एक एक प्रश्न सोडवायला दिलेला आहे मित्रांनो. त्या सर्व प्रश्नांचा मित्रांनो सराव करा. आणि मित्रांनो, तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल, आजचा व्हिडिओ तुम्हाला वाटला असेल की आजचा व्हिडिओ खरोखर आपल्यासाठी खूप उपयोगाचा आहे, तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. आणि महत्त्वाचं मित्रांनो, खूप सारे मित्र आहे चॅनलवर की जे व्हिडिओ पाहतात परंतु त्यांच्याकडून आपला चॅनल सबस्क्राईब करायचा राहून जातो मित्रांनो. खूप साऱ्या मित्रांचा असाही प्रश्न असतो की सर सबस्क्राईब कसं करायचं. तर हा जो व्हिडिओ चालू आहे, हा व्हिडिओ थोडासा वर करा. तुम्हाला खाली माझा फोटो दिसेल बघा, त्या ठिकाणी चॅनलचं नाव आहे आणि त्या चॅनलच्या नावापुढे एक काळ्या रंगाच्या कलरमध्ये सबस्क्राईब नाव आहे. ते बटन दाबायचं मित्रांनो. ते बटन दाबलं की आपला चॅनल सबस्क्राईब होऊन जातो. तर मित्रांनो, आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. आणि अजून एक महत्त्वाचं मित्रांनो, आपल्या चॅनलला सपोर्ट होण्यासाठी तुमच्या किमान 5 मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ज्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल आणि आपला चॅनल सुद्धा खूप मोठा चॅनल होईल. आजच्या व्हिडिओमध्ये सरावासाठी जी उदाहरणं दिली मित्रांनो, त्या उदाहरणांचा सराव करा. तुमचा सराव होईल तोपर्यंत मी अजून अशाच महत्त्वाच्या टॉपिकवर गणिताचा पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद.